महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मध्यरात्री 3च्या दरम्यान मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल। मनोहर जोशी सर हे सच्चे शिवसैनिक होते। त्यांच्या निधनानं अत्यंत दुःख झालंय असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून जोशींना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। तर बुलढाण्यातला आपला कार्यक्रम रद्द करत उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झालेत। मनोहर जोशींच्या अंत्यसंस्काराला उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत। मनोहर जोशी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। माझा त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होता। वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन, वेळेची शिस्त त्यांनी कधीच सोडली नाही असं म्हणत फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे। स्पष्टोक्ती आणि धडाडीनं काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती। जोशी कुटुंबियांच्या प्रति सहसंवेदना व्यक्त करतो असं म्हणत शरद पवार यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। राजकारणातलं एक सुसंस्कृत नेतृत्व हरपलं। मनोहर जोशींची कारकीर्द कायम लक्षात राहील असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही मनोहर जोशींची खासियत होती। दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। शिवसेनेचं धाटणीचं आक्रमक पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली। शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं। पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले असं म्हणत मनसेकडनं मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे। जोशी सर सुसंस्कृत व्यक्ती म्हणून परिचित होते। ते अनेकांच्या अडचणी सोडवायचे असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे। निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलंय। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्यात आलेलं होतं आणि यानंतर शरद पवार यांच्या गटाकडनं पक्षाच्या नव्या नावाचे आणि चिन्हाचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेले होते। बारामतीमधल्या राष्ट्रवादी भवनातनं शरद पवार गटानं त्यांचं सामान हलवलेलं आहे। पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर आता शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं सामान हलवलंय। आमचं दैवत इथं नसल्यानं आम्ही या कार्यालयात आता येणार नाही असं वक्तव्य या कार्यकर्त्यांनी केलं। सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला आता सुरुवात केलेली आहे। अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या। यावेळेला त्यांनी बारामतीकरांना भावनिक साथ देखील घातलेली आहे। बारामतीकरांचं हे पाठबळ कायमस्वरूपी राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सासरे विरुद्ध सून ही लढत म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चर्चा आहेत, त्यामुळे अशा चर्चा या होतच असतात। मात्र जोपर्यंत कुणाचंही अधिकृत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत या गोष्टींवर न बोललेलंच बरं, अशी प्रतिक्रिया रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिलेली आहे। महायुतीमधल्या जागा वाटपाच्या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत, पण या विषयावर सुनील तटकरेंनी राज्यस्तरावर अद्याप कोणतीही बैठक झालेली नसल्याचं स्पष्ट केलंय। राज्यात बैठक झाल्यानंतर अमित शहा यांच्याबरोबर बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। माजी खासदार निलेश राणे आणि आमदार भास्कर जाधव समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी 13 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। खेड जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केलाय। गुरुवारी राड्यातल्या आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं गेलं, मात्र त्याचा सहभाग आहे की नाही याची खात्री करून पुढची कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे।
कल्याण लोकसभा मतदारसंघावर शिवसेना, भाजप, मनसे आणि उद्धव ठाकरे गटानं आपलं लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही 2 दिवसांच्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यावेळेला पक्षातले नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. कांद्याच्या प्रश्नावरनं भाजपचे नेते राम शिंदे यांनी विखे पाटील पिता-पुत्रांना टोला लगावलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 2 वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ काय येते, खरंच त्यावर चर्चा झाली की नाही, असे अनेक प्रश्न राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांना विचारलेले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीनं साताऱ्यात उदयनराजे श्री 2024 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उदयनराजे यांनी उपस्थिती लावत पुन्हा एकदा कॉलर उडवत आपल्या चाहत्यांची मनं जिंकलेली आहेत. मुळशी पॅटर्नमधल्या कलाकारांनी राजेंना कॉलर उडवायला सांगितलं. या कलाकारांनी यावेळेला उदयनराजेंसोबत सेल्फी देखील घेतलाय. वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांची मुलं गेले काही महिने शिक्षणापासून वंचित असल्याची बाब समोर आलेली होती. न्यूज 18 लोकमतनं हे धक्कादायक वास्तव समोर आणलं. या बातमीनंतर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी दूरध्वनीवरनं या प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमल्याचं देखील दिसतंय. कोंडेश्वर रस्त्यावर आणि अंजनगाव बारी रस्त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडनं आता वसतिशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या मुलांना आता शिक्षण मिळू लागलेलं आहे. सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता वेग आलेला आहे. तुंग ते सांगलीवाडी इथल्या बंद पडलेल्या टोलनाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेला असणारी सगळी झाडं आणि रस्त्याच्या दोनही बाजूंचं सपाटीकरण अत्यंत जलद गतीनं सुरू आहे. अतिशय जलद गतीनं सुरू असलेलं हे काम पाहून नागरिकांनी आता समाधान व्यक्त केलंय. मुळशीच्या अतिदुर्गम पट्ट्यात असलेल्या साठेसाई गावात महिलांना चुलीपासून सुटका मिळणार आहे. एका सेवाभावी संस्थेमार्फत सोलार वॉटर हीटर साठेसाई गावातल्या घराघरात मोफत दिले जाणार आहेत. त्यामुळे आता या महिलांना बंब किंवा चूल पेटवण्याची गरज भासणार नसल्यानं मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड देखील थांबणार आहे. केंद्र सरकारनं बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारीला राज्यातल्या सगळ्या बाजार समित्या बंद राहतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी हॉस्पिटलमध्ये फिल्मी स्टाईल राडा झालेला आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये एक महिला आणि पुरुष यांना एका इसमानं लाकडी दांडक्यानं मारहाण केलेली आहे. घाटीतल्या सुरक्षा रक्षकांसमोरच मारहाण झाल्यानं अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. या मारहाणीमध्ये महिलेचा जीव थोडक्यात वाचलाय, तर या मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला असून संबंधितांवर कारवाई केव्हा करणार असा सवाल आता उपस्थित होतो. नागपूरमधल्या लक्ष्मी भवन चौकात स्कूल व्हॅनचा अपघात झाला. मात्र सुदैवानं अपघाताच्या वेळेला स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. व्हॅन उलटल्यानं चालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहराजवळच्या कांकाडी गावाजवळ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेत. रुग्णवाहिकेचा टायर फुटल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. धुळे जिल्ह्यामध्ये सासऱ्यासह जावयानं लाखोंची रोकड लुटण्याचा बनाव रचला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीला आणून दोघांना सुद्धा अटक केलेली आहे. या दोघांकडनं जवळपास 7.25 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. बीडच्या माजलगावमध्ये शेतकऱ्यांची पाळीव जनावरं चोरणाऱ्या एका टोळीनं धुमाकूळ घातला. एकाच आठवड्यात 5 जनावरं चोरीला गेल्यानं खळबळ माजलेली होती. सादोळा गावात कैलास सोळंके या शेतकऱ्याच्या शेडमधल्या गायीची चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.